लोकराज्य मराठी डिक्टेशन 100 शब्द प्रति मिनिट। रेडी स्टार्ट। 1975 साल हे मराठी साहित्यासाठी आणि एकंदरीत स्त्रियांसाठी फार महत्त्वाचे होते। त्या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला हक्क दिवस साजरा झाला होता आणि आंतरराष्ट्रीय महिला परिषद देखील झालेली होती। तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये स्त्री मुक्ती चळवळीचा प्रारंभ झाला। भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये स्त्री ही धर्म संस्कृती पुरुष सत्ताक समाजामुळे भरडली सोसली जाते, तिच्यावर अन्याय होतो आणि तो अन्याय दूर झाला पाहिजे। स्त्री एक माणूस आहे, तिला माणूस म्हणून जगता आले पाहिजे। तिला सहज जीवनाचा अधिकार आहे, तिला स्वावलंबी जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि त्याचा पुरस्कार करणारे साहित्य म्हणजे स्त्रीवादी साहित्य आहे। परिच्छेद। महाराष्ट्रामध्ये स्त्री प्रबोधनाची फार मोठी परंपरा आहे। अनेक महापुरुषांनी वेगवेगळे प्रयत्न केले, विचार मांडले, त्यातून महाराष्ट्रात समाज मन घडत गेले होते। त्यामुळे त्याला साहित्यामध्ये जोरदार चालना मिळाली। एका अर्थाने ही स्त्रीमुक्तीची चळवळ होती। अर्थातच स्त्री मुक्ती म्हणजेच मानव मुक्ती चळवळ होती। त्यातूनच मराठी साहित्याला स्त्रीवादी वळण लागले। अनेक लेखिकांनी उदाहरणार्थ मेघना पेठे, गौरी देशपांडे यांनी अतिशय वेगळे वेधक असे लिखाण केले। त्यांच्या साहित्यामध्ये स्त्री पुरुष संबंध, विवाह संस्थेत स्त्रीची होणारे घुसमट, गळचेपी आत्मशोध होता। शारीरिक लैंगिक जाणीवा हे स्त्रीवादी साहित्याचे विषय होते। परिच्छेद। स्त्री या काळामध्ये बदलत गेली, स्वावलंबी आणि शिक्षित झाली, परंतु पुरुष मानसिकता न बदलल्यामुळे स्त्रीवर होणाऱ्या पुरुषी अन्यायाला वाचा फुटत गेली। त्यामुळे पुरुषांचे आत्मभान देखील जागृत झाले। हे या साहित्याचे फार मोठे योगदान म्हटले पाहिजे। या काळामध्ये मुख्य साहित्यही बरेच होते आणि या साहित्याने जे नवीन वळण घेतले त्याचे काही घटक होते। त्यामध्ये पहिला घटक साहित्य संस्कृतीचे विकेंद्रीकरण, वास्तवतेचे प्राबल्य, जीवनातील प्रश्नास थेट भिडणे, बदलत चाललेल्या मध्यमवर्गीय जीवनाचे ताणतणाव त्यामध्ये होते। परिच्छेद। राजकारण, दुष्काळ, बेकारी, सामाजिक हिंसा, क्रौर्य, औद्योगिक विश्व, समाजाचे ऱ्हास पर्व, मानवी संवेदना हे विषय प्रभावी हाताळले गेले। थोडक्यात साठोत्तरी साहित्य हे एका अर्थाने बहुजन साहित्य होते आणि त्याला एक निर्णायक स्वरूपाचे बहुजनवादी वळण लागले। त्यांनी अभिजनवादी संस्कृतीवर मात केली। हे साहित्य अधिक खुले आणि बहुजनवादी अधिक लोकशाहीवादी झाले। लोकशाहीमध्ये बहुसंख्य लोकांचा आवाज महत्त्वाचा असतो, म्हणून मराठी साहित्यामध्ये बहुजनांचे लेखन हे साठोत्तरी कालखंडात होत गेले। त्यामुळे ते अधिक लोकशाहीवादी होते। परिच्छेद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।